कोकणात तर डॅमेज करायला सुरुवात केलेली आहे कट्टर शिवसैनिकांना. भास्कर जाधव नंतर त्यांच्या बंधूंना देखील आता शिंदे गटात घेत आहेत. कोण भास्कर जाधवांचं काय झालं? भास्कर जाधवांनंतर म्हणजे काय? भास्कर जाधव उपस्थित होते, ऑनलाईन उपस्थित होते. बघा, भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली. तुम्ही ज्या बातम्या पसरवता किंवा देता त्या पूर्णपणे चुकीच्या असतात. कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे. बाळ माने हे त्यांचे नातेवाईक आहेत. त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली. त्यांना निरोप थोडा उशिरा गेला कारण अचानक मिटिंग ठरल्यामुळे, आणि माझी चर्चा झाली. मी त्यांना सुचवलं की ठीक आहे, आपण ऑनलाईन मधून तुम्ही म्हणजे याच्यातून आपण चर्चा करा. पण काय झालंय, मातोश्री परिसरामध्ये जामर वगैरे असल्यामुळे तिथे वायफायचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि ऑनलाईन होऊ शकलं नाही त्यांच्याशी चर्चा. आणि त्यांना यायचं होतं. ते म्हटले मी आता निघालो तर मला यायला 8 वाजतील. त्यांच्या कुटुंबात लग्न असल्यामुळे आणि जवळच्या नातेवाईकात लग्न असल्यामुळे ते गुहागरला थांबलेले आहेत. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत. आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी. तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? आमचा सगळ्यांशी एकमेकांशी संवाद आहे, व्यवस्थित आहे. काल सर्व नेते उपस्थित होते, सर्व. आज राजापूरला आज पुन्हा एकदा बैठक आहे. तुम्ही देखील कोकण दौऱ्यावर जाणार असं कळतंय. कधीपासून? आम्ही जातोय. मी एकटा जात नाही, आम्ही बरेच नेते एकत्र जात आहोत कोकणामध्ये. शिवसेनेचे काही प्रमुख नेते एकत्र कोकणात जायच्या विचारामध्ये आम्ही आहोत.